वाडा तालुक्यातील नेरोली गावचे सुपुत्र कुणाल विजयकुमार पाटील युवकाने घडवला परकीय भूमीवर इतिहास। इटलीमध्ये डोलोमाइट एक्स्ट्रीम ट्रेल रन ही जगातील धावपटूसाठी प्रतिष्ठेची मानलेली जाणारी स्पर्धा पार पडली। ही स्पर्धा इटलीमधील जगप्रसिद्ध डोलोमाइट डोंगर रांगातून धावण्याची असते। 103 किलोमीटर ही स्पर्धा केवळ धावण्याची नसून डोंगर रांगातून चढ उतार करत हे अंतर पूर्ण करण्याची होती। अत्यंत कठीण डोंगर, पायवाटा, नद्या, नाले, ओढे, जंगले पार करत धावण्याची स्पर्धा होती। काही ठिकाणी उतार एवढे तीव्र होते की आयोजकांनी खडकांना केबल बांधल्या होत्या, काही ठिकाणी तर चढण्यासाठी शिड्या लावल्या होत्या। स्पर्धकांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागण्याच्या स्पर्धेत धावत होता एक भारतीय तरुण। स्पर्धा रात्री 10 वाजता म्हणजे भारतीय वेळ रात्री 1:30 वाजता सुरू झाली। बंदुकीचा बार होताच 70 देशातून आलेल्या स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली। काही वेळ सर्व सुरळीत चालले, पण कुणालचे दुर्दैव आडवे आले। 25 किलोमीटर धावल्यानंतर कुणालचा बूट फाटला व सोल वेगळा झाला। प्रचंड वेगाने वाहणारे वारे, अत्यंत थंड तापमान, डोंगर उतारांचा खास खळग्यांचा दगडांचा मार्ग, अनवाणी धावणे शक्य नव्हते। या बहादूर युवकाने जखम झाली तर बांधण्यासाठी दिलेले बँडेज काढले व आपल्या फाटलेल्या बूट तळव्याला बांधला, परंतु तो काळ फार टिकत नसे। पुन्हा पुन्हा थांबून तो बांधावा लागत असे। असे करत त्याने 55 किलोमीटरचा टप्पा गाठला। तेथे तो आयोजकांनी ठेवलेल्या मदत केंद्रात गेला। बूट वापरण्यासारखा राहिला नव्हता। तेथील स्वयंसेवकांनी त्याला धीर देऊन व धावपळ करून बूट उपलब्ध करून दिले। आता साईज जमेना, नवी समस्या, तरी ते बूट घालून तो परत धावू लागला। परंतु बूट नवे असल्याने व साईजचे नसल्याने बूट पायाला घासू लागले व त्यामुळे पाणीदार फोड येऊ लागले। पुन्हा एकदा नवी समस्या। आता स्पर्धा सोडून द्यावी असे कुणाला वाटू लागले। तोच त्याचा पाठीमागून येणाऱ्या इटलीच्या वयस्कर अनुभवी स्पर्धकाने त्याची परिस्थिती अचूक ओळखली। त्याने कुणाला धीर दिला, मी तुझ्या सोबत असेन, स्पर्धा सोडू नको। कुणालने पुन्हा हिम्मत करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला। अखेर तब्बल 30 तास धावल्यानंतर अखेरचे ठिकाण आले व टाळ्यांच्या गजरात पदक गळ्यात पडले। तोपर्यंत इटलीमधील नागरिक त्याचे स्वागत करण्यासाठी जमा झाले होते। एकमेव भारतीय ही स्पर्धा धावतो आहे हे समजल्यावर इटलीमधील भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने जमा झाला। त्या सर्वांनी कुणालवर पुष्पगुच्छ, भेटवस्तू व शुभेच्छाचा वर्षाव केला। सहभागी झालेल्या सर्व देशांचे ध्वज तेथे फडकावले जातात। आपला तिरंगाही तेथे दिमाखात फडकत होता। ही स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला। मूळचा सायकलपटू असणाऱ्या बहादराने मुंबईमधील ख्यातनाम इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून उच्च प्रावीण्यासह केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे। Subscribe for more content.